नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण या नवीन सिलेबस मधील क्लास 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स लेसन नंबर 3 इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स यातील प्रॅक्टिस सेट 3 पॉइंट पाहणार आहोत. यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेली आहेत, व्यवस्थितरित्या सोडवून दिलेली आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर अजूनही तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर चला तर मग या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द करेक्ट सिम्बॉल लेस दॅन ग्रेटर दॅन इन द बॉक्स बिलो. यामध्ये योग्य ठिकाणी आपल्याला हे सिम्बॉल टाकायचे आहेत. फर्स्ट पाहूया, -10 आणि या ठिकाणी बॉक्सच्या पुढच्या साईडला कोणताही नंबर दिलेला नाही. मग अशा वेळेस आपण कसं बरं ठरवणार? आता या ठिकाणी कोणताही नंबर नाहीये, म्हणजे या ठिकाणी 0 आहे. मग 0 हा कोणत्याही मायनस नंबर पेक्षा मोठा असतो. हे आपण लाईन वरती बघितलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाहीये. म्हणून ग्रेटर दॅन चं चिन्ह कोणत्या ठिकाणी येईल? या ठिकाणी ब्लँक स्पेस आहे किंवा ज्या ठिकाणी काहीच नंबर दिलेला आहे आपण 0 हे मानून त्या ठिकाणी त्या साईडला ग्रेटर दॅन चं सिम्बॉल देणार आहोत. सेकंड पाहूया, -19 आणि दुसऱ्या बाजूला आहे -5. आता आपण तुम्ही डोळ्यासमोर लाईन आणायची आहे. लाईन 3 पार्ट मध्ये असते. मिडलला असतं 0 आणि लाईनच्या उजव्या बाजूला असतं 1 2 3 4 हे प्लस नंबर्स आणि डाव्या बाजूला असतात मायनस नंबर्स. तर आपण जसजसं डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा त्या नंबरची व्हॅल्यू वाढत जाते. मग -19 याच्यापेक्षा -5 हा 0च्या जवळ आहे, म्हणून -5 हा -19 पेक्षा ग्रेटर असणार आहे. म्हणून याचं साइन किंवा सिम्बॉल या ठिकाणी आपण लिहून घेऊया. थर्ड आहे -3 आणि दुसऱ्या बाजूला आहे 0. तर 0 पेक्षा या ऋण संख्या किंवा मायनस जे नंबर्स आहेत ते लहान असतात, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी ग्रेटर दॅन चं चिन्ह कुठे येईल? 0 कडे. 4 आहे 8 12. आता हे प्लस नंबर्स आहेत, यामध्ये आपल्याला बघून लक्षात येईल 8 पेक्षा 12 हा अंक मोठाच आहे, म्हणून ग्रेटर दॅनचं चिन्ह 12 कडे. फिफ्थ आहे 5 ग्रेटर दॅन 0. आता 0 पेक्षा +5 हा नंबर मोठा आहे, म्हणून ग्रेटर दॅनचं चिन्ह 5 कडे. लास्ट वन इज -3 आणि -9. आता परत तुम्ही डोळ्यासमोर ती लाईन आठवा, ज्यावरती उजव्या साईडला प्लस नंबर्स, मिडलला 0 आणि लेफ्ट साईडला मायनस नंबर्स लिहिलेले आहेत. त्यावरती 0च्या जवळ कोणता नंबर येईल? -3. म्हणून -3 हा याची व्हॅल्यू -9 पेक्षा जास्त असणार आहे, म्हणून -3 हा ग्रेटर दॅन -9 येईल. आलं लक्षात? सेकंड क्वेश्चन सॉल्व. यामध्ये आपल्याला फर्स्ट आहे 4 + 7 ॲडिशन करायचे आहे. हे आपल्याला तोंडी येऊन जाणार आहेत अशीच उदाहरणे आहेत. 4 + 7 किती होतात? 11. सेकंड -4 + -5. आता या ठिकाणी जे काही रूल्स दिलेले आहेत टेक्स्टबुक मध्ये, हे सगळे रूल्स दिलेले आहेत. तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण करून बघितलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. तर ते रूल्स कोणते आहेत ते देखील या ठिकाणी दिलेले आहेत. व्हाईल ॲडिंग इंटिगर्स विथ द सम साइन्स द नंबर्स शुड बी ॲडेड रिगार्डलेस ऑफ द साइन अँड द रिझल्टिंग सम शुड हॅव द सेम साइन. म्हणजे दोन्ही बाजूला जर सेम साइन असतील तर या दोघांचं ॲडिशन होईल, यांची बेरीज होईल आणि जे काही उत्तर येईल त्याला ज्या दोन्ही नंबर्सला जे काही साइन आहे ते साइन लागेल. म्हणून या ठिकाणी -9 हे आपलं उत्तर येईल. तिसरा पाहूया, -7 + 2. आता या ठिकाणी मायनस आणि प्लस हे वेगवेगळे साइन या ठिकाणी दिलेले आहेत. तर याचा देखील रूल आहे. यामध्ये जर ॲडिशन असेल तर ॲडिशन होईल, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन होईल. यामध्ये दोन्हीचे जर साइन वेगळे असतील तर सरळ सरळ मोठ्या नंबर मधून छोटा नंबर आपल्याला मायनस करायचा आहे. म्हणून या ठिकाणी आणि मोठ्या नंबरला जे काही सिम्बॉल असेल ते उत्तराला द्यावे लागेल. म्हणून या ठिकाणी आन्सर येईल -5. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन पाहूया,
10 प्लस मायनस 2 मागचा जो रूल आहे तोच या ठिकाणी देखील लागू होईल, परंतु या ठिकाणी मोठा नंबर कोणता आहे? 10 आहे. मोठ्या नंबरला साइन कोणता आहे? प्लस आहे. आणि या ठिकाणी म्हणून उत्तराला मोठ्या नंबरचं साइन येईल किंवा सिम्बॉल येईल. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर आपल्याला मायनस करावा लागेल आणि मोठ्या नंबरचं साइन या आपल्या आन्सरला येऊन जाईल, म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे 8. 5 मायनस 63 प्लस मायनस 32. आता या मायनस मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे, परंतु ॲडिशन केल्यानंतर जे उत्तर येईल त्याला सिम्बॉल मात्र जे मायनस आहे तेच लागणार आहे, म्हणून आन्सर इज मायनस 95. 6 आहे मायनस 71 प्लस 71. आता या ठिकाणी हे दोनही सारखेच आहेत, मायनस 71 प्लस 71. मग मायनस प्लस काय होणार आहे? मायनस होणार आहे. आणि झिरोला कोणतंही साइन लागत नाही, प्लसही लागत नाही आणि मायनसही लागत नाही, म्हणून 0 हा विदाउट साइन येईल. थर्ड क्वेश्चन आहे सॉल्व. फर्स्ट आहे 78 मायनस इन ब्रॅकेट मायनस 45. 78 हे काय आहेत? प्लस आहेत. 45 हे मायनस आहेत. मध्ये आपल्याला मायनसचं साइन आहे, पण मायनस मायनस काय होणार आहेत? प्लस होणार आहेत, म्हणून या दोन्हीची ॲडिशन होईल आणि आन्सर येईल 123. सेकंड आहे मायनस 19 मायनस 27. आता या ठिकाणी मायनस 19 आपण हे जशाच तसं ठेवलेलं आहे आणि मध्ये मायनसचं साइन आहे आणि मायनस 27 आहे, तर यांचं काय होईल? मायनस मायनस प्लस होईल, परंतु या ठिकाणी यांची सबस्ट्रॅक्शन होईल. 27 मधून 19 गेले तर किती राहतील? 8 राहतील, परंतु मोठ्या संख्येला म्हणजे 27 ला प्लसचं साइन आहे म्हणून 8 हा प्लसमध्ये येईल. थर्ड प्रॉब्लेम आहे 148 मायनस 37. तर मायनस मायनस प्लस होईल, म्हणून यांचे ॲडिशन होईल आणि आन्सर येईल 185. आलं लक्षात? आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारचे भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ज्यावरती पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.